नमस्कार शेतकरी बंधूंनो. एक 3 किलोवॅट शक्ती सोलार इन्स्टॉलेशन साठी जे शेतीपंप बसवायचा आहे त्यासाठी ही आम्ही एक डायग्राम बनवली आहे. तर जे तुमचे 3 मेन गड्डे येणार आहे शेतीपंप इन्स्टॉल करण्यासाठी, तर एक पूर्व दिशेला येतो, एक सेंटरला येतो, त्याच्यानंतर एक पश्चिम दिशेला. हे तिन्ही गड्डे कमीत कमी 4 फूट खोलीचे पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या गड्ड्यापासून एक उत्तर दिशेला 5 फूट अंतर सोडून एक गड्डा करायचा आहे. तर तो पण 3.5 फुटाचा करायचा आहे. त्यापासून एक 3.5 फुटावर कोणत्याही दिशेला 3 फूट जागा सोडून कोणत्याही दिशेला 3.5 फुटाचा गड्डा करायचा आहे. आणि या तिन्ही गड्ड्यापैकी एक गड्डा आपल्याला 3 फूट डिस्टन्स सोडून अर्थिंगचा 3.5 फुटाचा करावा लागतो. आणि हे गड्डे करताना एक काळजी घ्यायची आहे, तिथे कमीत कमी म्हणजे जवळच्या जवळ कोणतंही झाड नसावं, जेणेकरून सोलारवर सावली येईल आणि विजेचा कुठलाही पोल किंवा तार त्या सोलारवरून गेलेली नसावी. धन्यवाद.